नमस्कार मित्रांनो, सालाबादप्रमाणे आम्ही 3 मित्र, 2 सातारचे आणि मी पुण्याचा, असे तिरुपतीला जातो. तिरुपतीवरनं आम्ही एक कुठला तरी स्पॉट करायचा ठरवतो आणि यावर्षी आम्ही ठरवलं हम्पी. मग तिरुपती, बँगलोर, दावणगिरीपासून राईट घेऊन होसपेट आणि होसपेटपासून हम्पी फारच जवळ आहे. हम्पीला जायचं आम्ही ठरवलं आणि अशा तऱ्हेने आम्ही सकाळी 6, 6:30, 7 वाजता तिरुपतीतून हम्पीच्या दिशेने निघालो. जवळपास 9.5 ते 10 तासाचा प्रवास. जाताना कुठे राहायचं, काय करायचं हम्पीमध्ये त्याचा रिसर्च करू लागलो. गुगलवर सर्च केले आणि इव्हेंच्युअली आम्ही तिथे पोचायला आम्हाला जवळपास रात्रच होणार होती. त्यामुळे कुठलं तरी असं लोकेशन जिथे रिलॅक्स करता येईल आपल्याला, अशा दृष्टीने आम्ही शोध करू लागलो. तर तिथे शोधता आम्हाला हिप्पी आयलंड नावाचा एक एरिया दिसला, ज्याच्यामध्ये हट्स किंवा ओपन टू काय म्हणता येईल आपल्याला लँड असे कॉटेजेस दिसले. आणि हो, हम्पीमध्ये होमस्टेही आहे, पण आम्हाला होमस्टेमध्ये राहायचं नव्हतं. तर आम्ही हिप्पी आयलंड हे निवडले. जवळपास हम्पीपासून कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर आहे. तुंगभद्रा नदीच्या पलीकडच्या साईडला आहे. आणि स्पेसिफिकली आम्ही ते निवडायचं कारण की तिथे आम्हाला अंजनेय पर्वत किंवा सनसेट हे 2 स्पॉट जवळ आहेत. कोरायकल राईड सुद्धा जवळच होते तिथून, त्यामुळे तो पॉइंट आम्ही निवडला. टूर हम्पीमध्ये ही रूम घेतली, हट 2 दिवसासाठी. चार लोक राहू शकतात आणि मागे बाल्कनी आहे. सुंदरशी बाल्कनी. पर्वत आहे तिथे. हा मेन रोड आहे. खूप शांतता आहे इथे. खूपच छान. आपण फॅमिली घेऊन आलो तर ही रूम घ्यायला हरकत नाही. 1800 रुपये पर डे आहे आणि रिजनेबल आहे. रात्री उशिरा हिप्पी आयलंडवरती स्टे केला. चांगली झोप घेतली. सकाळचा परिसर मस्त निहारला आणि सकाळी हम्पीच्या दिशेने निघालो. निघताना तुंगभद्रा नदी लागते, ती ओलांडली. ती ओलांडून पुढे गेल्यानंतर आमची रात्रभर हीच चर्चा चालू होती की उद्या सुरुवात कुठून करायची. बरेच जणांनी यूट्यूब्स बघितले, आम्ही थोडे रिव्ह्यूज वाटले गुगलवरती. नक्की कुठल्या दिशेने चालू करायचे हे कन्फ्युजन होते. मग आम्ही ठरवले की चला निघूया, सकाळी तिथे पोचू आणि पोचल्यानंतर ठरवू की कुठल्या दिशेला जायचं. मग तिथल्या लोकल लोकांशी बोलल्यानंतर कळाले की तिथे पार्किंगला वीरपक्ष टेम्पल आहे. त्या वीरपक्ष टेम्पलच्या समोरच पार्किंग आहे. तिथे गाडी लावा आणि त्या गाडी लावल्यानंतर मग आपल्याला तिथे रिक्षा घेऊन आपल्याला म्हणजे एका टेम्पल पासून दुसऱ्या टेम्पलमध्ये किंवा एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला जाता येईल. आणि ते कन्व्हिनियंट राहील, कारण आपल्याला तिथे कसं शोधायचं, कुठल्या ठिकाणी गाडी पार्क होते हे आपल्याला काहीच ज्ञात नसल्यामुळे आम्ही तिघांनी मिळून तो डिसिजन घेतला की हम्पीला जायचं. हम्पीला जाऊन तिथे आपली कार पार्क करायची. कार पार्क करून मग एखादा लोकल ऑटो पकडायचा आणि फिरायचं, ते ठरवले. तुम्हालाही मी हेच सजेस्ट करेन, जर तुम्ही स्वतःची व्हेकल घेऊन हम्पी फिरायला गेला महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये, तर बेस्ट ऑप्शन आहे कार वीरपक्ष टेम्पलमध्ये पार्क करायची आणि तिथे लोकल एखादा गाईड किंवा लोकल एखादा ऑटो रिक्षावाला पकडायचा
जो पर डे घेतो आणि त्याप्रमाणे जातो. ही सगळी चर्चा करत असताच जेव्हा त्या रस्त्यावरती निघालो होतो तेव्हा लेफ्ट राईटला अशी उत्कृष्ट टेम्पल्स दिसत होते की जणू आपल्याला कुठल्या वेगळ्या विश्वात घेऊन जात होती. आणि ऑन दी वे जाताना राईट साईडला लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकाल नारळाची आणि केळीची झाडं भरपूर प्रमाणात दिसत होती. आणि जसा जवळ येत होतो तसंच समोरचा मेन एंट्रन्स, हम्पी सिटीमध्ये जाण्याचा मेन एंट्रन्स दरवाजा दिसला. भव्य, अद्भुत. आणि ते बघताच अशा अंगावर शहारे आले. 500 ते 600 वर्षापूर्वी ही सिटी काय असावी हे कल्पनेतून इमॅजिन करून पिक्चर क्रिएट केले. आणि पुढे जाताच भरपूरसे मंदिरं दिसले. आजकालचे आत्ताचे केलेले रस्ते दिसत होते, पण जुने अवशेष मंदिराचे हेही बघायला मिळत होते. कशी असेल ही हम्पी ज्यावेळेस 500-600 वर्षापूर्वी हे लोक कसे राहत असावेत याची कल्पना करून आम्ही पुढे सरकत होतो. आणि हो, इथे जेव्हा एंट्री करतो तेव्हा हे बघा, हे असे जसे गाईड्स येतात ते गाईड्स तुमच्या मागे लागतात. पण माझा ऑप्शन असा आहे की तुम्ही गाडी पार्क करा, रिक्षा करा आणि मग त्याप्रमाणे ठरवा की आपल्याला नक्की कुठले स्पॉट बघायचे आहेत. कारण 2 ते 3 दिवस लागतात सगळं हम्पी फिरण्यासाठी. त्यामुळे त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग केली पाहिजे. आणि हे बॅरिगेड्स आत्ताच टाकलेले असे जाणवत आहेत की लोकांनी जाऊन मिसयूज करू नये म्हणून बॅरिगेड्स टाकून ह्याचे पुरातत्व खात्याने जतन केले असावे असा भास होतो. आणि हा नजारा बघून लिटरली खूपच भारी वाटत होते. बदावी लिंग आहे, 12 फूट रूप नसलेला शंकराचं पिंड आहे. 12 फुटाची पिंड आहे ही तुम्हाला दाखवतो आतून. ह्याला वर छतच नाही आहे आणि इथं दररोज पूजा होते. आता जस्ट पुजारी पूजा करून गेलेत. पण अप्रतिम, म्हणजे हे डिमॉलिश केलेलं आहे, म्हणजे तुटलेलं आहे, डिमॉलिश झालेलं आहे, पण खूप छान हे जतन करून ठेवलेलं आहे लोकांनी. साईडला दाखवायचा प्रयत्न करतो. आता हे गुरुजी जस्ट येऊन गेले, पूजा करून गेले. आता सध्या हे अजूनही इथे जे दिसतंय इथे थोडेसे दगड निघतायत असं दिसतंय. अशा प्रकारे हे लिंग आहे. हम्पीमधील 12 फुटी पिंड. कंटिन्यूस पाणी असतं खाली. पण शिवाची 12 फुटी मूर्ती बघितली, त्याच्या बाजूलाच भगवान लक्ष्मीनारायण असं म्हणतात. उदगीर मूर्ती म्हणजे उग्र अवतारातली नरसिंहाची मूर्ती असं म्हटलं जातं. पण आत्ताच्या काही बुक्समध्ये लक्ष्मीनारायण मूर्ती असंही म्हटलं जातं, कारण लक्ष्मीचं रूप आहे वरती मुकुटावर. आणि तिथे शेषनाग म्हणजे 7 नाग आहेत, 7 नागांचा फणावर दिसतोय. आणि 22 फुटी एकाच दगडातनं बनवलेली मूर्ती असा उल्लेख आहे. काही पुस्तक जेव्हा वाचली त्याच्यामध्ये आहे. पण खूपच सुंदर आणि छान आहे. फक्त याच्यामध्ये आता पाय आणि हात तुटलेले आहेत. इकडचं पण हात तुटलेला आहे. हे असं म्हणतात मुघलांनी हमला करून वगैरे डिस्ट्रॉय केली ही मूर्ती किंवा खंडन केलं मूर्तीचं. खूपच छान.